भाजप 150, शिंदे 120 आणि एनसीपी किमान 100 जागा जिंकतील। मग आम्हाला राजकीय संन्यास घ्यावा लागणार आहे असं राऊत म्हणतात। संजय राऊतांचा महायुतीला खोचक टोला आहे। त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो पाहता भारतीय जनता पक्ष 150+ चा नारा देईल, एकनाथ शिंदे गट 120 चा नारा देईल आणि अजित पवार किमान 100 जागा मुंबईत जिंकतील असे एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो। आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल। जी गुफा आहे मोदींची तिथे आम्हाला जाऊन बसावं लागेल, कारण 150 120 बरं का। आणि आता अबकी बारवाले पियुष पांडे राहिलेले नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्या आता अबकी बार मोदी सरकार, अबकी बार फडणवीस सरकार अशा घोषणा कोण लिहिणार। भारतीय जनता पक्षानं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होईल। मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला केदारनाथला नाही तर हिमालयामध्ये निश्चितपणे जावं लागेल आणि संजय राऊत तुम्हाला तर राजकीय संन्यास घ्यावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही। मुंबईकरांनी ठरवलेलं आहे की महायुतीचं सरकार येणार आहे, टेकूची गरज तुम्हाला आहे, म्हणून तुम्ही आता वेगवेगळ्या पक्षाकडे भीक मागून युती करण्यासाठी प्रयत्न करतायत। टेकू शिवाय तुमचं अस्तित्व नाही। मुंबईकर महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।